सध्या शिर्डी मतदारसंघामध्ये लोक मला विचारतायत की वडिलांच्या ऐवजी मुलाला अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेता येतात का? उदाहरणार्थ प्रांताधिकाऱ्यांबरोबर मिटिंग असेल, ऍडिशनल कलेक्टर बरोबर असेल, पोलीस अधिकारी, या सगळ्यांना बोलवून घ्यायचं. शिर्डी संस्थांचे कार्यकारी अधिकारी असतील, या सर्वांबरोबर मिटिंगा घ्यायची आणि जशी लहर येईल तसे आदेश द्यायचे. म्हणजे जसं त्याच्या मनात येईल तसे आदेश द्यायचे. मला त्यांनी प्रश्न विचारला लोकांनी की असं करता येतं का? मी म्हटलं माझ्या 35-36 वर्षाचा जो अनुभव आहे राजकीय जीवनाचा, असं काय घटनेत काय कुठं अधिकार नाही. जे ग्रामपंचायत सदस्य पण नाही असे लोक त्या ठिकाणी मिटिंग घेऊ शकत नाही. वास्तविक त्यांना स्वतःलाच समजायला पाहिजे की आपल्याला तो मिटिंग घेण्याचा अधिकार नाही. परंतु जे अधिकारी हे मिटिंगला त्या ठिकाणी जातात त्यांना कायद्याचं ज्ञान चांगलं असतं. परंतु आपण सरकारचे नोकर आहोत, आपण खाजगी कोणाचे नोकर नाही, हे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेव. लोकांचे डोळे उघडे. लोक त्या ठिकाणी विचारतात की संभाजीनगरचे पालकमंत्री शिरसाटजी असतील, इकडे दादाजी भुसे असतील, गिरीश महाजन असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यात आपण जे पालकमंत्री त्या ठिकाणी पाहतोय की त्यांच्या परिवारातले कोणीही अशा अधिकाऱ्यांच्या मिटिंग घेऊन असे वेगवेगळे आदेश जेणेकरून जनतेला त्रास होईल चुकीचे आदेश काढायला होतात. उदाहरणार्थ की भोजनालयाचं गरिबांचं भोजन बंद करा. आमच्या डोक्यात विचारायला आम्ही आदेश दिला, भोजनालयातलं जेवण बंद करा, गुन्हेगारी वाढते. मी त्यांना सांगू इच्छितो की भोजनालयाचं गरिबाचं भोजन बंद करून शिर्डीतली गुन्हेगारी कमी झाली का? अजिबात कमी नाही झाली. गुन्हेगारी कमी करायची असेल, तुम्ही जे गुन्हेगारांना रसद पुरवता, गुन्हेगारी टोळ्या चालवायला जी मदत करता, ती बंद करणं गरजेचं आहे ना. तुम्हीच गुन्हेगारांच्या टोळ्या चालवायच्या, वरतून सांगायचं की नाही आम्ही गुन्हेगारांच्या विरोधात आहे. लोकांना कळतं नाही. अहो, गुन्हेगारांच्या विरोधात आम्ही लढतो. या शिर्डीतल्या भक्तांना त्या ठिकाणी कोलारच्या पुढे लुटलं जायचं राजरोसपणे. दिवसभरात 5-7 गाड्या लुटल्या जायच्या. मी लक्ष घातलं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी म्हणजे राजरोज दिवसा ढवळ्या गाड्या तिथं सीट भरायचे आणि तिथं गाड्या लुटायचं काम चालायचं. शिर्डीच्या ग्रामच त्यांनी लक्ष आणून दिलं नाही, तुम्ही लक्ष घालू नका म्हणते. म्हणजे गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहायचं, गुन्हेगारांच्या टोळ्या चालवायच्या आणि एकीकडे सांगायचं की आम्ही गुन्हेगारांच्या विरोधात आहे. दुसरा विषय म्हणजे भोजनालयाचं जेवण बंद केलं, तो एक विषय. दुसरा विषय गोरगरिबांची घरं. आपण त्या ठिकाणी पाहिलं की 50 वर्षापासूनची महाराष्ट्र शासनाने भूमिहीन घरकुले 50 वर्षापूर्वी घरकुलं वाटली होती शिर्डीत लक्ष्मीनगरमध्ये. आणि ती घरं जाहीरपणे म्हणजे युट्यूब चॅनलच्या बातम्या आपण काढल्या किंवा वर्तमानपत्रात काढल्या की मुलगा आदेश देतो, ही घरं इतक्या तारखेपर्यंत काढा, नाही तर आम्ही काढून टाकू. अरे काय चाललंय? कोण तुम्ही कोण आदेश देतायत? तुम्ही राजरोजपणे गरिबांचे स्वतःच्या मालकीची घरं पाडतायत. म्हणजे आपण किमान लोकांचे प्रपंच उभं करण्याचं काम करायचं की लोकांच्या अन्नात माती कालवायची? म्हणजे मी त्या विषयावर तर स्वतंत्र बोलणार आहे. परत ही जी घरं पाडायची मोहीम शिर्डी मतदारसंघात गेल्या 1.5-2 वर्षापासून जी राबवली, त्या विषयावर मी स्वतंत्र बाईट त्या ठिकाणी देणार आहे. परंतु आम्हाला लहर आली की आम्ही त्याचे आदेश द्यायचे. म्हणजे शिर्डी सगळी तुमच्या आदेशाने तुम्ही नेस्तनाबूत करायचं त्या ठिकाणी काम करतायत. ते काही 12चारीचे लोक तिथं आपण प्रॉब्लेम पाहिला असेल, लोकांनी विरोध केला. तीच लोक काही मला फोन करून सांगितलं की काय चाललं, हे मुख्याधिकारी काय करतात? म्हटलं मुख्याधिकारी काय नाही, मुख्याधिकारी मागे कोण आहे लक्षात ठेवा. मग जेव्हा लोकांचा पक्ष वाढला की मग या महाशयांनी यायचं की आम्ही तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवला आणि परत त्यांच्या यंत्रणेने लोकांना सांगायचं की आमच्या परत नेत्यांचा सत्कार करा त्या ठिकाणी. म्हणजे प्रश्न तुम्हीच निर्माण करायचे आणि प्रश्न सोडवण्याचं नाटक फक्त तुम्हीच त्या ठिकाणी करायचं. लोक आता हुशार झालेले, लोकांना कळायला लागलेलं आहे. आता दुसरं त्या ठिकाणी पहा की शिर्डीत एका महिलेने दुसऱ्या महिलेचा खून केला. अत्यंत निषेधार्ह अशी घटना आहे. परंतु हे करत असताना एखादा गुन्हा घडला, त्या गुन्हेगारांना पकडा, त्या गुन्हेगारावर कारवाई करा. परंतु तुम्ही या निमित्ताने लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त करायला निघालेत का? हातावरचे जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी तेव्हापासून व्यवसाय त्यांचे बंद केले. आमच्या परिसरातले सगळे शेतकऱ्यांचे पेरू विकायला शिर्डीत त्या ठिकाणी जातात. त्यांना ओळखपत्र दिलेलं आहे यापूर्वी, ते पेरवडे लांब नेऊन घातले. अहो मला सांगा, साई भक्त येतात, लोक त्या ठिकाणी पेरू घेतात त्यांच्याकडनं. हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे. म्हणजे मन मालेल ते तुम्ही करायचं.
मी सांगल तेच नियम असं नाही चालणार त्या ठिकाणी. हे लोकांना त्यांचे व्यवसाय करायचे, लोकांना त्या ठिकाणी ठरवू द्या. वर्षानुवर्ष शिर्डीत व्यवसाय चाललेले आहेत, त्यांची रोजीरोटी तुम्ही बंद करता का? हे अत्यंत चुकीचं आहे. लोकांमध्ये प्रक्षोभ आहे आणि म्हणून लोक त्या ठिकाणी विचारतायत की हे जे नवीन सुरू झालेलं आहे, गेल्या 3-4 वर्षात जे वाढलेलं आहे, की एखाद्या वडिलांच्या ऐवजी जसा एखादा रजेवर जातो ना माणूस आणि मग याच्याकडे पदभार येतो, तसा प्रकार या शिर्डी मतदारसंघात सुरू झाला. मुलगाच आदेश त्या ठिकाणी देतोय. हे प्रकार बंद झाले पाहिजे. तुम्हाला जर अधिकारच नाहीये शासकीय अधिकाऱ्यांच्या मिटिंग घेण्याचा, तुम्ही कुठल्या कायद्याने या मिटिंगा घेता? लोक त्या ठिकाणी धाडस करू शकत नाही. मला त्या ठिकाणी सांगताय त्या ठिकाणी बोला, मी तर बऱ्याच लोकांना सांगतो की अरे बाबा तुम्ही पण धाडस करा. पिपाड्यांच्या काठीने किती दिवस साप मारणार आहे तुम्ही? तुम्ही पण थोडं धाडस केलं पाहिजे ना. जे चुकीचं झालं, जिथं अन्याय असेल त्या ठिकाणी स्पष्ट बोलले पाहिजे. माझा मागे व्हिडिओ आला की जेव्हा शिर्डी मतदारसंघात शिर्डीतून त्या ठिकाणी सचिन गिदे नावाच्या एका मराठा समाजाच्या तरुणाचं अपहरण झालं आणि जो त्याचा अजूनही मृतदेह मिळाला नाही, त्याचा खून झाला. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपहरण ज्यावेळी झालं तर त्याची मिसिंगची तक्रार दाखल करून घेतली पोलिसांनी. अपहरणाचा गुन्हा नाही दाखल केला. शिर्डी पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली. तो जर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असता तर त्या सचिन गिदे वाचले असते त्या ठिकाणी. पण ज्या गुन्हेगाराने जिवंत जाळून मारलं त्या दीपक पोकळेने, तर त्याचं तुम्ही अजूनही त्या ठिकाणी घर पाडलं नाही. इथं रोज लोकांना धमक्या देता, तुमचं घर पाडू, बुलडोझर आणतो. म्हणजे मूळ गुन्हेगार जे आहेत, म्हणजे मला ते मराठा समाजातली काही तरुण मुलं भेटली, माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला भेटायला आली आणि मला सांगितलं की तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमचं रक्त उसळलं, सत्यबाजू तुम्ही मांडली आणि त्यासाठी आम्ही आलो तुम्हाला भेटायला. हे काय चालू तुमच्या शिर्डी मतदारसंघात? काही लोकांनी तर सांगितलं की बीडमध्ये कमीत कमी ते देशमुखांचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह तरी मिळाला बीडमध्ये, पण आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये खून झाला तर त्याचा मृतदेह मिळावा म्हणून वडील त्याचे भाऊ टाव फोडतायत की माझ्या मुलाचा मृतदेह तरी द्या. ही परिस्थिती, ही गुन्हेगारी कुणी वाढवली? कुणी त्या दीपक पोकळेला प्रोत्साहन दिलं? सगळ्या लोकांनी पाहिलं शिर्डी मतदारसंघातल्या. परवाळूचे धंदे असतील, मुरमाचे धंदे असतील, कुणी त्याला साथ दिली? कोणी त्याच्या ऑफिसचं उद्घाटन करायला गेलं होतं? राजरोसपणे गुन्हेगारांच्या पाठीशी तुम्ही उभे राहता आणि परत सांगता की शिर्डीतली गुन्हेगारी कमी झाली पाहिजे. म्हणजे जे लोक त्या ठिकाणी छोट्या घरात राहतात, शेजारी जे भांडणं झाले लोकांचे घराचे शेजारी किंवा काही लोकांचे बांधवून पण शेतीचे भांडणं होतात, म्हणजे त्या लोकांना तुम्ही गुन्हेगार ठरवता की नाही शिर्डीतले गुन्हेगार आहे. म्हणजे मूळ गुन्हेगार जे आहेत, लोकांचे खून करतात, त्यांना मात्र सोडायचं, त्यांच्या पाठीशी राहायचं. गुन्हेगारांच्या टोळ्या त्या ठिकाणी तुम्ही चालवायच्या. शिर्डीतली पाकिटमारीची संस्कृती कोणी आणली आहे शिर्डीमध्ये? हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहित आहे. आणि परत हे सर्व करूनच्या करून तुम्ही त्यात माझा काही संबंध नाही, मी गुन्हेगारांच्या विरोधात आहे, हे असं जे बोलतात ना, ते अत्यंत चुकीचं आहे. आमच्या तरुण मुलांना सगळं समजायला लागलेलं आहे आणि म्हणून या गोष्टीला जनतेमध्ये संतापाची भावना आहे की ज्या इस्माला किंवा ज्याला अधिकार प्राप्त आहेत त्याने शासकीय अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेतल्या पाहिजे. ज्यांना अधिकार नाहीत त्यांना मिटिंगा घ्यायचा त्यांचा काही संबंध नाही, त्यांनी भान ठेवलं पाहिजे. लोक मला सांगतात की कोणी जर सत्य परिस्थिती मांडली तर लगेच सांगतात नाही ते मानसिक रुग्ण आहे. म्हणजे कोणी सत्य बोललं, न्यायाच्या बाजूने बोललं की त्याला सांगायचं ते मानसिक रुग्ण आहे, आपल्याकडं मी त्यांना औषधे देतो. लोक मला त्याच्याबद्दल काय म्हणतात माहिती का? सामान्य लोक मानसिक रुग्ण कोण आहे हेच तपासण्याची गरज आहे म्हणतात. म्हणजे मला तर त्यांनी सांगितलं काही लोकांनी की पिपाडाजी तुम्ही होमिओपॅथीचे डॉक्टर आहात आणि जे मानसिक रुग्ण आहेत त्यांना होमिओपॅथीमध्ये अत्यंत चांगली ट्रीटमेंट आहे. म्हणजे होमिओपॅथीमध्ये अगदी स्किन डिसीज असेल किंवा मानसिक रोगी असेल तर त्याला ट्रीटमेंट चांगली आहे, ते बरे होतात. तर ते म्हणले की हे जे मानसिक रुग्ण आहे असे तर त्यांना तुम्ही होमिओपॅथी उपचार द्या, त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. या लोकांना तुम्हीच औषध देऊ शकतात, ही लोकांची धारणा आहे. परंतु मला या निमित्ताने सांगावंच वाटतं की आपण जर कोणी प्रश्न मांडत असेल, कोणी अन्यायाच्या विरोधात बोलत असेल तर तुम्ही त्यांना मानसिक रुग्ण ही भाषा वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे. मुळात आपण आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपल्याला काही अधिकार आहेत का? आपण कुठल्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना बोलवतो, त्यांच्यावर मिटिंग घेतो. अरे त्यापेक्षा आम्ही ना कुठले आता गेलं काही वर्ष झाले मी रस्त्याचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतो. म्हणजे
आता कालचं आपण त्या ठिकाणी पाहिजे वेगवेगळे रस्त्यांचे पत्रे, म्हणजे नॅशनल हायवेचे असतील, गडकरी साहेबांना वारंवार भेटतो. या कोलारचं पूल आहे ना, ते कोलारच्या पुलाचा पाठपुरावा त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे, नाही तर पूल सुद्धा तयार झाला नसता. म्हणजे पुलाचं काम मंजूर व्हावं किंवा इथं 3-3 तास त्या कोलारच्या व्यापाऱ्यांना त्रास होतो, त्याचा सगळा पाठपुरावा मी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आजही प्रत्येक रस्त्याच्या इथून तर नगरपर्यंत जे जे शक्य आहे, आमची जेवढी कुवत आहे, आम्ही पाठपुरावा करतो त्या ठिकाणी. उद्या गुरुपौर्णिमा आहे शिर्डीत, आणि खड्डे कशाने भरले? जी खडी काढली ना रस्त्याची जुनी उकरून, ती खडी त्या ठिकाणी भरली. लोकांना एखादी कार गेल्यानंतर, मोटरसायकल गेल्यानंतर ते खडे उडतात, भक्तांना त्या ठिकाणी लागतात. साधे शिर्डीचे खड्डे सुद्धा बुजवता येत नाही शिर्डी नगरपालिकेला. खड्डे बुजवायचे थोडे, उद्या गुरुपौर्णिमा आहे, ते सुद्धा काम शिर्डी नगरपालिका करत नाही. त्यांना, त्या मुख्याधिकाऱ्यांना फक्त राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे त्या ठिकाणी. सावळीपर्यंत पहा काय रस्त्यांची अवस्था आहे, काय खड्डे आहेत, काय लोक शिवाय देतात, साई भक्त काय आशीर्वाद देतात, कोण आहे या ठिकाणी. म्हणजे आपण या ठिकाणी जी दडपशाही सुरू केलेली आहे आणि जे चुकीचे निर्णय अधिकाऱ्यांना दम देऊन त्या ठिकाणी घ्यायला भाग पाडतात, त्याचे दूरगामी परिणाम त्या शिर्डी आणि शिर्डी परिसरावर त्या ठिकाणी होत आहेत. मनाला आले ते निर्णय, दर्शन बंद करा, मी सांगेल तेच होईल. अरे काय, मी सांगेल तेच सगळं, असं नाही चालणार, हुकुमशाही नाही. आणि म्हणून जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे. लोक खाजगीत त्या ठिकाणी येऊन बोलतायत की काय चाललंय, कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी त्याच्यावर वाचा फोडली पाहिजे. म्हणून हे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पण कानावर हे प्रकार त्या ठिकाणी घालणार आहोत की सरकारची बदनामी होते. अधिकाऱ्यांच्या मिटिंग कोणी घ्याव्यात या सुद्धा शासनाने, पुन्हा एकदा GR तर आहेच, पण शासनाने कळवलं गेलं पाहिजे की अधिकाऱ्यांच्या मिटिंग घेण्याचे अधिकार नेमके कुणाला आहेत. एखादे ऍडिशनल कलेक्टर असेल, DYSP असतील, प्रांताधिकारी असेल, शिर्डी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, यांना मिटिंगला कोण बोलवू शकतं आणि यांच्या जाहीरपणे मिटिंगा कोण घेऊ शकतं. तर हे आम्ही मुख्यमंत्र्याच्या पण निदर्शनास त्या ठिकाणी आणणार आहोत. आणि मन मानेल, लहर येईल तसे जे निर्णय मनात आले राजेंच्या, आणि मनात येईल तसे निर्णय लोकांवर घ्यायचे, दडपशाही करायची, आणि पुन्हा लोकांना सांगायचं की आमच्या आशीर्वादाने तुम्ही जगतायत. म्हणजे पुन्हा सांगायचं मी नियमावली करतो, आम्ही नियमावली करू, मग तुम्ही पोट भरूच देखता त्या ठिकाणी. म्हणजे सामान्य लोकांना दडपणाखाली ठेवायचं आपल्या, हे जे प्रकार सुरू झालेले आहेत ते प्रकार बंद करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी लक्ष घालणार आहोत. गुन्हेगारांच्या विरोधात आम्ही यापुढे सुद्धा लढत राहू पूर्वीसारखंच. आणि जे अधिकारी मतदार यादीतून जाणीवपूर्वक लोकांची नावं कमी करण्याचा प्रयत्न करतील, त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही तक्रारी करणार आहोत. राजकीय लोकांच्या सांगण्यावरनं जर तुम्ही नावं कमी केली तर हे गंभीर आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपलं नाव कुठल्या गावात ठेवायचं, जरी 2 गावात 3 गावात त्याचं घर असेल, कुठल्या गावात ठेवायचं हा अधिकार त्या नागरिकाचाच आहे. त्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांना पण सांगू इच्छितो, कुणाच्याही दडपणाला बळी पडून आपण हे उद्योग त्या ठिकाणी थांबवावेत. BLOंना जे आदेश देत आहेत की याचं नाव कमी करा आणि याचं घाला, याचं या गावात ठेवा, याचं शिर्डीतून नाव काढा, निमगावमध्ये टाका, याचं शिर्डीतून नाव काढा, साकोळीत टाका, हे जे प्रकार जर बंद झाले नाही तर निश्चितपणे जाहीरपणे आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहोत. वास्तविक ज्या अधिकाऱ्यांना 6-6, 7-7 वर्ष झाले एका मतदारसंघात ते 8-8 वर्ष राहतात, त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी बदली करून घेतली पाहिजे की आपल्याबद्दल नागरिकांचा रोष किती आहे. शिर्डीत आपण जाऊन विचारा, काही लोक तर म्हटले मुख्याधिकारी या ठिकाणी राहिले पाहिजे म्हणे, त्याच्याशिवाय लोक लाईनवरनं येणार, म्हणजे जे त्यांना पाठिंबा देत आहेत ना, म्हणजे त्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात किती रोष आहे हे शिर्डीतल्या सामान्य लोकांना जाऊन विचारा. आणि म्हणून आम्ही निश्चितपणे मुख्यमंत्र्याकडे शासनाच्या दरबारी याचा पाठपुरावा करणार आहोत. तर 1990 पासून या भारतीय जनता पक्षाचं काम करतोय. मी 1991 साली कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होतो, भारतीय जनता युवा मोर्चा त्यावेळेस अध्यक्ष होतो. त्यावेळेस आदरणीय कैलासवासी म्हणजे सूर्यवन पाटील वाडणे असतील, नास फरांदे सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यावेळेस काम करत होतो. आणि तेव्हापासून आमचे जे जुने सगळे कार्यकर्ते, आमच्यावरचे सगळे सहकारी आहेत, आम्ही अन्यायाच्या विरोधात लढायची आम्हाला सवय आहे. आम्ही सगळे जुने भाजपवाले आहोत. जिथे इथे चुकीचं असेल तिथं आपण जनतेच्या बाजूने राहायचो, ही आमची भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि लोकांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे, लोकांना त्यांचं म्हणणं मांडता आलं पाहिजे. दडपशाहीच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी आहोत. असं दडपून
आपली काही जी राजेशाही संस्कृती आहे आणि मग आपण मन मानेल ते आदेश देऊ आणि या मतदारसंघातलं जे लोकांना जे मोकळेपणाने वागतात म्हणजे आर्थिक दृष्ट्या त्यांना कसं त्रास देता येईल त्याचा विरोध निश्चितपणे आम्हाला आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण पाहतो हे अर्थकारण म्हणजे त्याचं जे पोट चालतं ना ते पोट बंद पाडण्याचं काम करतं. मी जसं मगाशी म्हटलो की गुन्हेगारीला विरोध करा तुम्ही, पण लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त करू नका ना, त्यांची रोजीरोटी उद्ध्वस्त करू नका, त्यांच्या अन्नात माती त्या ठिकाणी कालवू नका ना. काय संबंध आहे त्यांचा? गुन्हेगार आहे, गुन्हेगाराच्या विरोधात भूमिका घ्या ना. तुम्ही वर्षानुवर्ष गुन्हेगाराच्या टोळ्यानं मदत करण्याचं काम करायचं आणि इथं जे छोटे लोक आहे, मी जसं मगाशी म्हटलो नवरा बायकोचे भांडणं झाले, शेतीचे बांधवून भांडणं झाले. आज तर परिस्थिती अशी आहे ना, काही लोक तर असे की माझा काही संबंध नसतं माझं नाव सांगायचं, माझं नाव सांगितलं तर तिकडून लगेच गाडी चार्जिंग होती. म्हणजे नाही का पिपडांचं नाव सांगायचं काम करायचं तिकडे काय की पिपडा असं करतायत तसं करतायत की हे महाशय लगेच जोरात कामाला लागतात. ते पाहत नाही की अरे बाबा यांचे शेतीचे भांडणं आहे, यांचे वैयक्तिक भांडणं आहे. फक्त आमचं नाव कोणी घेतलं की लगेच त्या माणसाला चुकीचे काम असेल काय असेल तर त्याला मदत करण्याची भावना, म्हणून लोक फार हुशार झालेले काही लोक नाही का माझ्या नावाचा वापर केवळ वेगळ्या उद्देशाने त्या ठिकाणी करतात. परंतु आम्ही त्या ठिकाणी 35-36 वर्ष आहे म्हणजे आम्ही संघर्ष करतोय समाजकारणात राजकारणात. इतके वर्ष लढा चालू ठेवणं, सर्वसामान्यांसाठी संघर्ष करणं इतकी सोपी बाब नाही. पूर्ण 36 वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. काही लोक तर नंतर पक्षात आले म्हणजे काँग्रेस पक्षातनं, आम्ही तर ओरिजिनल भाजपवाले आहोत. आणि मी जे पूर्वी पण सांगितलेले मी भारतीय जनता पक्ष सोडलेला नाही. 97 साली मला भारतीय जनता पक्षातनं षडयंत्र करून काढलेलं होतं. त्याचे साक्षीदार आताचे राज्यपाल राजस्थानचे हरिभाऊ बागडे पण आहेत. म्हणजे ते पण साक्षीदार आहे या घटनेचे त्यावेळेसचे. आणि म्हणून आम्ही त्याचा काही विचार करत नाही. आम्हाला समाजहित त्या ठिकाणी महत्वाचं आहे. सत्ता आज येईन उद्या नाही. समाजहितासाठी लोकांवर जिथे ते अन्याय असेल त्या अन्याय कोण करतोय, तो किती मोठा माणूस आहे याचा आयुष्यात राजेंद्र पिपडांनी विचार नाही केला. स्पष्टपणे भूमिका घेतली की अन्याय किती मोठा माणूस करत असेल तर त्याच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवायचा आणि सर्वसामान्य लोकांच्या बाजूने राहायचं, ही भूमिका. आता तुम्ही पाहिलं असेल 598 कर्मचारी, 1052 कर्मचारी, 1052 कर्मचाऱ्याचा लढा मी सुक्तनकर साहेब होते त्यावेळेस दिला, म्हणून ते रेकॉर्डवर आले. त्यावेळी 1052 2009 ला कायम झाले. त्याच वेळेसचे कर्मचारी 1052 आणि 598, त्या 598ला 2020 पासून मी 5-6 वर्ष प्रयत्न केले. सुरुवातीला तिथले गंगापूरचे आमदार प्रशांतजी बम स्वतः आले, त्यांचा मतदारसंघ सोडून इथं आले आणि त्यांनी निवेदन दिलं. सभागृहात आमदार प्रशांत बम असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, त्यांनी प्रश्न मांडले. ते मतदारसंघाचे आमदार नव्हते, बाळासाहेब थोरात साहेब पण नव्हते आमदार, पण ते कर्मचाऱ्यांच्या बाजूने राहिले. कर्मचाऱ्याला 2.5 वर्ष आले ऑर्डर मिळून, परंतु त्यांना अजूनही त्यांचे पगार वाढले नाही किंवा त्याचे फायदे कुठलेच मिळाले नाही. त्यांना रजा सुट्ट्या त्या ठिकाणी मिळत नाही. आता उद्या परत न्यायालयात उच्च न्यायालयात तारीख आहे. त्या अधिकाऱ्यांना सांगण्यात येतं की जो से मंजूर करायला ठेवलाय ते लांबवा. त्यांच्यावर दडपण आणलं जातं की गरिबांची कामं करू नका. ही मानसिकता तुमची, गरिबांच्या अन्नात माती कालवायची. हे कामगार कोण आहे? हे आपले धर्म आहेत, तुरकणे आहेत, बहुवर आहेत, सगळे आपलेच बांधव ना, सगळे परिसरातले. वर्षानुवर्ष म्हणजे वास्तविक 2009लाच कायम झाले असते तर कोट्यवधी रुपयाचा फायदा त्या कर्मचाऱ्यांना झाला असता. परंतु केवळ या कामगाराच्या विरोधात कोणी भूमिका दिली? वारंवार वकील विरोधात कोणी दिले? या कामगाराच्या विरोधात परमनंट होऊ नये म्हणून कोण भूमिका घेतय हे कामगारांना माहित नाही का? सर्व शिर्डी संस्थांच्या कामगारांना माहिती आहे आपल्या बाजूने कोण आहे, आपल्या विरोधात कोण आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो, मला प्रश्न विचारला म्हणून सांगतो की लोकांच्या अन्नात जिथे इथं माती कालवण्याचे प्रयत्न होते, आम्ही जनतेच्या बाजूने त्या ठिकाणी राहतो, जनतेच्या हिताच्या बाजूने त्या ठिकाणी राहतो. आणि यापुढे सुद्धा या शिर्डी संस्थांच्या कामगारांच्या बाजूने त्यांना जरी कायम झालेले तर त्यांना त्यांचे वेतन वाढावं, म्हणजे जे त्यांना कायम झाल्यानंतर जे त्यांच्यासाठी शासनाने नियमावली केलेली पगार वाढ वगैरे ती त्यांना झाली पाहिजे ना. आणि म्हणून या आम्ही बाकीचं आम्हाला राजकारणात फायदा होईल तोटा होईल त्याचा विचार करत नाही. गोरगरिबांच्यासाठी काम करायचं, या गोरगरिबांच्या आशीर्वादावरच आमच्यासारखे लोक समाधानी, कारण आम्ही जनतेला मुख्य मानतो हे लक्षात घ्या. आणि जनतेच्या बाजूने जनतेवर जिथे इथे अन्याय होत असेल
त्या अन्यायाच्या विरोधात ते शिर्डी संस्थेचे कामगार असतील, या परिसरात पेरू विकणारे शेतकरी असतील, पेरू विकणारे जे छोटे छोटे व्यावसायिक असतील शिर्डीतले, ज्यांच्यावर अन्याय होतो, म्हणजे श्रीमंतांना वेगळा नाही आणि गरिबांना वेगळा नाही शिर्डीत, असं नाही चालणार ना. या गरिबांना तुम्ही त्रास द्यायचा आणि पुन्हा सांगायचं त्यांच्या समच्यांनी, अरे तुम्हाला न्याय देणार आहे, तुमच्यासाठी मिटिंग घेणार आहे. अरे अन्याय तुम्हीच करायचा आणि परत सांगायचं न्याय देणार आहे, परत काम झालं सांगायचं सत्कार करा यांचा. अरे प्रश्न तुम्हीच निर्माण करायचे आणि प्रश्न सोडवण्याचं नाटक तुम्हीच करायचं. हे सर्व सामान्य जनतेच्या लक्षात यायला लागलेलं. आता लोक बोलायला लागलेले आहेत, फक्त ते जाहीर बोलण्याचं धाडस करत नाही, कारण त्यांना वाटतं की आपल्या प्रपंचाला आणखी धक्का लागेल. आणि म्हणून हे जे अन्याय चालू आहे ना गोरगरिबांवर, ते अन्याय बंद करा. लोकांना स्वातंत्र्य द्या, लोकांना मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे, मोकळेपणाने व्यवसाय करता आले पाहिजे, अशी भावना त्या ठिकाणी निर्माण करा. की आम्ही नियमावली करू, आम्ही सांगू तेच नियम, आम्ही सांगू तेच कायदे, हे नाही चालणार. जनतेच्या हिताचे शासनाने बनवलेले जे कायदे असतील, शासनाने बनवलेले नियम असतील वर्षानुवर्ष, त्याप्रमाणे चालेल ना. तुम्ही बनवलेले नियम नाही चालणार, तुमच्या मनमाने तुम्ही काही कराल ना, तेच नाही चालू शकत ना. आणि म्हणून मी शेवट पुन्हा एकदा सांगतो की गुन्हेगारांच्या विरोधात आमचा लढा आहे, परंतु लोकांचे व्यवसाय मोडण्यासाठी, लोकांच्या अन्नात माती कालवण्यासाठी जे शिर्डीत चाललेलं आहे, आम्ही सर्वसामान्य लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी आहोत, त्यांच्या बाजूनेच त्या ठिकाणी राहणार. हे पेरूवाले असो, छोटे विक्रेते असो, सगळ्या लढाईत आम्ही पूर्वी बरोबर होतो. अगदी गुलाबाची फुलं पिकवणारे शेतकरी असतील, त्याच्या सुद्धा आम्ही त्यांच्या बाजूने होतो. जे भारतातलं एकमेव मंदिर आहे की इथं फुलप्रसाद त्या ठिकाणी फुलं बंद झाले. ते मी स्वतः पिटिशन दाखल केलं उच्च न्यायालयात की पंढरपूरला फुलं चालू, तुळजापूरला चालू, शिर्डीत बंद आहे. आम्ही त्या शेतकऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी राहिलो आणि त्या शेतकऱ्यांना माहिती आहे की आपली फुलं बंद करणारे कोण आहे. म्हणून या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सर्वसामान्य हातावरचे जे लोक आहेत त्यांच्या बाजूने शिर्डीत 100% त्यांच्या बरोबर आहे. असे तुमची मानसिकता काय आहे पहिली तपासायची गरज. तुमची मानसिकता जर लोकांना छळण्याची असेल, तुमची मानसिकता जर लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याची असेल, त्या बाजूने आम्ही नाही ना. आम्ही सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय जे असतील त्या बाजूचे आम्ही आहोत. तुम्ही मन मानेल, तुम्हाला लहर आली आणि तुम्ही काही आदेश अधिकाऱ्यांना देताल, ते आम्हाला त्या ठिकाणी मान्य नाही. आणि ते अधिकार ज्यांना आहेत त्यांनी ते निर्णय घ्यावेत. ज्यांना अधिकारच नाहीयेत त्यांनी कुठल्या अधिकारात मिटिंग घ्यायचा. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला मान्यता मिळण्याचा विषय काय. तुम्हाला जर अधिकारच नाही अधिकाऱ्यांची मिटिंग घेण्याचा, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा आत्मपरीक्षण करा. आपल्याला हे ऍडिशनल कलेक्टर असो, DYSP असो, PI असो, शिर्डी संस्थांचे कार्यकारी अधिकारी असो, यांना बोलवून मिटिंग घेण्याचा अधिकार आहे का हे पहिली त्या ठिकाणी तपासा. मग निर्णय काय योग्य अयोग्य ते अजून नंतर ठरवता येईल. आणि फक्त हे जे तुम्ही घेतलेले चुकीचे निर्णय सर्वसामान्य अधिकाऱ्यांमार्फत सर्वसामान्य लोकांवर लादू नका, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. नाही महत्वाचं मी आज नाही बोलत ना, मी गेल्या 5-6 वर्षापासून सारखं बोलतोय की शिर्डीतली गुन्हेगारी, मी तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं होतं की श्रीरामपूरवाले मला भेटले ना, आम्हाला आमची शिर्डी करायची नाही, म्हणजे असे श्रीरामपूरचे नागरिक म्हणत होते. इतकी शिर्डीतली गुन्हेगारी बोकाळलेली आहे. म्हणून मी शिर्डीतल्या गुन्हेगाराला जे राजकीय लोक सपोर्ट करतात, फक्त भाषणं वेगळे करतात आणि कृती आत वेगळी करतात, ती पहिल्यांदा बंद करण्याची गरज आहे. तर शिर्डीतली गुन्हेगारी त्या ठिकाणी कमी होईल. गुन्हेगारांना रस तुम्हीच पुरवायची आणि परत सांगायचं शिर्डीतली गुन्हेगारी बंद करायची, मी अमुक करतो मी तमुक करतो, हे सगळं खोटं आहे. सगळं लोकांना कळतं येते. मुळात तुमची भूमिका बदला. गुन्हेगारांना जे पाठबळ देण्याचं काम आहे, गुन्हेगारांच्या टोळ्या पोसण्याचं जे काम आहे, हे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत शिर्डीतली गुन्हेगारी कमी होणार नाही. आणि म्हणून शिर्डीचं पावित्र्य टिकावं, शिर्डीतली गुन्हेगारी कमी व्हावी, मी यासाठी राज्याचे पोलीस महासंचालकांची सुद्धा भेट घेतली. त्यांना सुद्धा हे सगळे प्रकार सांगितले की त्यासाठी चांगले अधिकारी त्या ठिकाणी असावेत ही गुन्हेगारी कमी होण्यासाठी. आणि त्यांच्याशी पण माझी चांगली चर्चा आली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊन मी सांगणार आहे की शिर्डी हे इंटरनॅशनल तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी चुकीचा मेसेज जातो. असे चेन स्नॅकिंग, ड्रग येणं, कोणाच्या गाड्याच्या काचा फोडणं, कोणाला केव्हा लुटणं, कोणाच्या डोक्यात कधी वार होईल सांगता येत नाही, अशा असंख्य घटना या ठिकाणी नशेखोर करतायत. आणि म्हणून इथलं जे अवैध ड्रग येत आहे शिर्डीत ते बंद करण्याची गरज आहे. आणि या गुन्हेगारांच्या टोळ्या पोसण्याचं जे काम चालू आहे राजकीय लोकांकडनं, ते बंद करणं गरजेचं. यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निश्चित भेट घेईल, त्यांच्यासमोर समस्या मांडेल.